ओम जय गुरुदेव. खूप स्त्रियांना ही गोष्ट माहिती नसते. ती म्हणजे तुम्हाला दोष फक्त सासरकडनंच असतो असं नाही आहे. की बऱ्याच स्त्रियांना ही गोष्ट माहितीच नाही आहे की माहेरचा दोष पण तुमच्या सासरी असताना तुम्हाला लागू शकतो. आणि खूप स्त्रियांना काहीतरी मानसिक त्रास होत असतो किंवा काहीतरी अडथळे चालू असतात किंवा सतत काही ना काही आजारपणं चालूच असतात. मग अशा वेळेला काय होतं, सासरची लोक सगळं करत असतात किंवा सासरचं तुम्ही सगळं व्यवस्थित करत असता, पितरांचं म्हणा, कुळदेवतेचं म्हणा. पण ज्या वेळेला तुमच्या माहेरचे काही पित्र असतात, जसं तुमचे कोणी आजी आजोबा किंवा अजून कोणी शक्यतो आजी आजोबा ज्यांनी तुम्हाला पाहिलेलं आहे किंवा जीव लावलेला आहे, अशी लोक त्यावेळेला तुम्हाला ते गेल्यानंतर जर तुम्ही त्यांचं जर स्मरण करत नसाल किंवा त्यांच्या नावाने काही करत नसाल, तरी पण तुम्हाला जिथं तुम्ही लग्न होऊन गेले आहात तिथंही तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. आणि माहेरचे देवता पण तुम्ही माहेरच्या देवतांचे पण वर्षातनं एकदा तरी दर्शन घ्यायला गेलं पाहिजे. तर मी आज पितरांचं सांगते. पितरांचं म्हणजे की ज्या स्त्रिया माहेरचे पितरांना सोडतात किंवा त्यांचं स्मरण करत नाहीत, त्यांनाही सुख लागत नाही, तर ही गोष्ट खरी आहे. तर ही गोष्ट मला सगळ्यांना सांगायची की इथून पुढं जेव्हा तुम्ही सासरचं जे काय पितरांचं करत असता त्यावेळेला माहेरच्या पण पितरांचं तुम्ही नाव घेऊन त्यांच्या नावाने पण काहीतरी नैवेद्य वगैरे जे ठेवत असतात ते ठेवत जा. तर ही गोष्ट खरी. त्याच्याने जर तुम्हाला आत्तापर्यंत किती उपाय केले किंवा आता मी पण बरेच उपाय सांगते पितरांवर, ते जरी केले तरी फरक नसेल पडत, तर आत्ता असं करून बघा. तर ह्या उपायाने खरंच तुम्हाला फरक पडेल. आणि ही गोष्ट खरी आहे, स्वतः अनुभव घेऊन बघा, कारण ह्याच्याने खूप फरक पडतो. आणि ह्या गोष्टी कसं आहे माहिती आहे का, आधीपासून शास्त्रात आहेत. पण काय होतं, मधल्या काळामध्ये शास्त्र वगैरे सगळं सोडून दिल्यामुळं काही लोकांना ह्याचं ज्ञानच नाही, पुढचं कोणी ज्ञान घेतलं नाही. पण आता माझ्या गुरुदेवांनी हे ज्ञान परत सगळं पुढं आणलं आहे आणि त्यामुळं हे आम्ही त्यांच्या माध्यमातून हे सगळं सांगते आहे मी. की आमची ही गुरुकृपा आहे की गुरुने आम्हाला जे ज्ञान दिलं आहे त्या ज्ञानातनं मी तुम्हाला सांगते आहे. आणि खरंच ज्यांना कुणाला असं होत असेल की कायम काही ना काय अडचणी, काही ना काही संकट, तर त्या पितरांना पण आपली अपेक्षा असते, माहेरच्या पितरांना. आणि खूप असतं. आता मला तर खूप अनुभव आहेत की माहेरच्या पितरांचा त्रास हा होऊ शकतो, हे मला स्वतःला माहिती आहे. कारण माझ्या बाबतीत पण ते झालेलं, त्यामुळं मी अगदी ठामपणे सांगू शकते की खूप त्रास. म्हणजे जेव्हा त्यांचं कोणी करत नसेल ना, ते कोणाला ना कोणाला घरात एका माणसाला दाखवायला सुरुवात करतात. शक्यतो मुलींना जास्त दाखवतात. आणि ही गोष्ट खरी आहे की मुलींकडनं, कारण त्यांच्यामार्फत तरी ह्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे म्हणून मुलींवर, कारण मुलींना जास्त हे दाखवण्यात येतं किंवा पितृ मुलींनाच जास्त हे अशा गोष्टी दाखवतात. ही गोष्ट सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशी जी कधी न ऐकलेली माहिती आहे ती माहिती तुम्हाला इथून पुढं मिळणार आहे. आणि खरंच ह्याचा तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप उपयोग होणार आहे. आणि खरंच याचा स्वतः अनुभव घ्या आणि सांगितलेले उपाय करत जा. पितरांवर मी खूप उपाय सांगितलेले आहेत. शनिवारचे उपाय आहे पितरांचा, तो करत जा. तो करत असताना सगळ्यांचे माहेरचे सासरचे त्यांची नावं घेऊनच तो उपाय करत जा. त्याच्याने तुमच्या जीवनामध्ये खूप फरक पडतो. आणि हे जे आहे हे शास्त्र हे आपल्या सुविधांसाठीच आहे, पण हे माहिती नसल्यामुळं आत्तापर्यंत काही गोष्टी कळत नव्हत्या. पण आता इथून पुढं ज्यांना माहिती आहे त्यांनी खरंच याचा लाभ घ्या, सुखी व्हा. आणि खरंच पुन्हा एकदा आज गुरुवार आहे, तर माझ्या गुरूंनाच मी वंदन करेल. कारण माझे गुरु परमपूज्य वसंत विजयानंद गिरीजी महाराज
माझ्या गुरूंनी एवढं ज्ञान दिल्यामुळं आज मी काहीतरी सांगू शकते. तर सगळ्यांनी नक्की उपाय करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय उदय पद्मावती माता की जय. बोल मांढरच्या कळायचं चांग बोले. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.